नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॉब्लेम सेट 4. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ज आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर फर्स्ट आहे इफ 6 ॲज टू 5 इक्वल टू वाय ॲज टू 20 देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ वाय. तर वायची व्हॅल्यू काय येणार आहे, तर ऑप्शन बी आहे 24. सेकंड आहे व्हॉट इज द रेशो ऑफ 1 mm टू 1 cm. 1 mm टू 1 cmचा रेशो येणार आहे ऑप्शन सी. आन्सर आहे 1:10. ओके. थर्ड आहे द एज ऑफ जतीन, नितीन अँड मोहसिन आर 16, 24 अँड 36 years respectively. What is the ratio of नितीन्स एज ऑफ मोहसिन एज. ठीक आहे. तर यांचा आणि यांचा वयाचा रेशो किती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर त्यांचा वयाचा रेशो आहे ऑप्शन नंबर बी. आन्सर आहे 2:3. ओके. बघा फोर्थ आहे 24 बनानाज वेअर डिस्ट्रीब्युटर बिटवीन शुभम अँड अनिल इन द रेशो 3:5. देन हाऊ मेनी बनानाज डिड शुभम गेट. तर त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन डी 9. फिफ्थ आहे व्हॉट इज द मीन प्रोफेशनल ऑफ 4 and 25. ठीक आहे. तर याचं येणार आहे ऑप्शन सी 10. हे आन्सर असणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 आहे फॉर द फॉलोइंग नंबर राईट द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर इन द रिडक्ट फॉर्म. ठीक आहे. तर फर्स्ट आहे 21 आणि 48. आता यांना आणि आपल्याला अशा एकाच संख्येने यांना डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. मग आता सोल्युशनमध्ये घेऊया. आपली व्हॅल्यू आहे 21 ॲज टू 48 असणार आहे. मग इथे घेऊया आपण डिवाईड फॉर्ममध्ये 21/48 इक्वल्स टू, आता याला पण 3ने डिवाईड होतं, यांना पण 3ने डिवाईड होतं. मग आपण यांना काय करू 21 डिवाइड बाय 3 आणि 48 डिवायडेड बाय 3. ठीक आहे. आता 3 7 21 येईल. आता 3 1 3 आणि 3 6 18 म्हणजे इथे 16 येतील. म्हणजे याचा रेशो येतो देअरफॉर 7:16. ठीक आहे. समजलं. इझी आहे ना. आता बघा सेकंड आहे 36 आणि 19. आता यांना अशी डिवाईड होणारी व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. ती एकच असली पाहिजे. आता आपण हे रेशो फॉर्ममध्ये घेऊया 19. त्याला आपण डिवाइड फॉर्ममध्ये राईट करून घेऊया 36 डिवायडेड बाय 90. ओके. मग इथे येईल 36 डिवायडेड बाय 18. ओके. या दोघं व्हॅल्यूजला आहे ते 18ने डिवाईड होणार आहे. ओके. मग 18 2 36 आणि 18 5 90. ओके. याचा रेशो येतो इक्वल टू 2:5. ठीक आहे. समजलं. बघा याचं थर्ड नंबरला आहे 65 आणि 117. ठीक आहे. रेशो फॉर्ममध्ये राईट करून घेऊया 65 आणि 117. याला डिवाईड फॉर्ममध्ये घेऊया 65 डिवायडेड बाय 117 इक्वल्स टू, आता याला डिवाईड कोणत्या संख्येनं होतं, तर 13च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर्स येतात म्हणून इथे 13ने डिवाईड करूया. 65 डिवायडेड बाय 13/117 डिवायडेड बाय 13. 13 5 65 आणि 13 9 17. ओके. इथे येईल इक्वल्स टू 5:9. हा रेशो येणार आहे. ठीक आहे. आता इथे फोर्थ नंबरचा आहे. इथे येतं 138 आणि 161. ओके. आपण रेशो फॉर्ममध्ये राईट करून घेऊया. ओके. आता इथे डिवाईड फॉर्ममध्ये 138/161. आता दोघांचे जे आहे नंबर्स ते काय 23च्या टेबलमध्ये येतात. मग 138/161 डिवायडेड बाय 23. ते येतं डिवायडेड बाय 23. ओके. मग 23 6 138 आणि 23 7 161. मग याचा रेशो येतो इक्वल्स टू 6:7. ओके. आता फिफ्थ नंबरचा आहे 114 आणि 133. हे रेशो फॉर्ममध्ये घेऊया. 114/130 इक्वल्स टू 114
133. याला आता ह्या दोघे नंबर्सला आहे ते 19च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण याला 19ने डिवाईड करूया. ठीक आहे. मग 19 6 आर 114 आणि 19 7 आर 133. देअरफॉर 6 as to 7. ठीक आहे, समजलं. तर सेकंड नंबरचं आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. राईट द फॉलोइंग रेशो इन द रिडक्ट फॉर्म. फर्स्ट आहे रेडियस टू द डायमीटर ऑफ अ सर्कल. रेडियस आणि डायमीटर बघायचे आपल्याला सर्कलची. इथे सोल्युशनमध्ये रेडियस घेऊया आपण. रेडियसला आपण काय कशाने डिनोट करतो? आरने. डायमीटरचं फॉर्म्युला आहे इक्वल्स टू 2r. म्हणजे आरच्या डबल असते, रेडियसच्या डबल असते ते डायमीटरमध्ये. देअरफॉर आर ॲज टू 2r येतं इथे. मग हे डिवाइड फॉर्ममध्ये घेतलं तर r/2r येईल. हा r आणि हा r कट होतो. इथे फक्त आपल्याकडे 2 उरतो, म्हणून इथे 1/2 येतो आणि याचा रेशो येतो 1:2. ठीक आहे, समजलं. इझी आहे ना. आता सेकंड आहे. द रेशो ऑफ डायगोनल्स टू द लेंथ ऑफ ए रेक्टँगल हॅविंग लेंथ 4 सेंटीमीटर अँड ब्रेथ 3 सेंटीमीटर. आता रेक्टँगलचा आपल्याला लेंथ आणि ब्रेथ इथे दिलेली आहे. मग आपण इथे घेऊया हायपोटेनियस स्क्वेअर इक्वल्स टू लेंथ स्क्वेअर प्लस ब्रेथ स्क्वेअर. ठीक आहे. लेंथ किती आहे? 4 स्क्वेअर प्लस ब्रेथ किती आहे? 3 स्क्वेअर. तर 4चा स्क्वेअर किती येतो? 16 प्लस 3चा किती येतो? 90. इथे किती आन्सर येतं मग आपलं? 25 येतं. ठीक आहे. मग 25 आहे. हा इथे स्क्वेअर आहे, तर याचा पण रूट निघेल, म्हणजे तो किती येणार आहे? 5. मग इथे देअरफॉर हायपोटेनियस इक्वल्स टू 5 सेंटीमीटरचे आहे. ठीक आहे. मग इथे देअरफॉर द रेशो ऑफ डायगोनल टू द लेंथ इज 5:4. ओके. लेंथ आणि डायगोनल्सचा रेशो किती येतो? 5:4 येतो. ठीक आहे. थर्ड नंबरचा आहे. द रेशो ऑफ पेरिमीटर टू एरिया ऑफ अ स्क्वेअर हॅविंग साईड 4 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू 4 इंटू साईड हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. 4 इंटू साईडची लेंथ किती दिलेली आहे? 4 सेंटीमीटर आहे. मग 4 4 जार 16 सेंटीमीटर येईल. ठीक आहे. मग इथे घेऊया एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू साईड स्क्वेअर इक्वल्स टू 4 स्क्वेअर इक्वल्स टू 16 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. इथे येईल द रेशो ऑफ नंबर denoting the perimeter to area of square equals to 16 as to 16. म्हणजे बघा, एरिया ऑफ स्क्वेअर हा 16 आलेला आहे आणि पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर किती आलेला आहे? 16. ठीक आहे. म्हणून याचं काय आहे आन्सर? 1:1. ठीक आहे, समजलं. बघा, क्वेश्चन नंबर 4 आहे. चेक वेदर द फॉलोइंग नंबर आर इन कंटिन्यूड प्रोग्रेशन. ठीक आहे. फर्स्ट आहे A इज इक्वल्स टू 2, B इज इक्वल्स टू 4 अँड C इज इक्वल्स टू 8. तर आपल्या इथे फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे सोल्युशनमध्ये. बी स्क्वेअर इज इक्वल्स टू AC चा हा आपला फॉर्म्युला आहे. बघा, मग आपण बीचा स्क्वेअर करायचा. हा बीची व्हॅल्यू आहे इथे 4, त्याचा आपल्याला इथे स्क्वेअर करून घ्यायचा आहे. 4 स्क्वेअर
इक्वल्स टू याचं इथे आन्सर 16. आता बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. मग ए सीचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 16. मग आपण इथे ए सी इज इक्वल्स टू 2 × 8 इक्वल्स टू 2 8 जा 16 येतं. ठीक आहे. मग देअर फॉर बी स्क्वेअर इज इक्वल्स टू ए सी म्हणजे हे इक्वल व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. माहिती येईल देअर फॉर ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपेशन. ओके, समजलं? इझी आहे ना? बघा, सेकंड आहे ए इज इक्वल्स टू 1, बी इज इक्वल्स टू 2 आणि सी इज इक्वल्स टू 3. आपला फॉर्म्युला आहे बी स्क्वेअर इक्वल टू ए सी. देअरफॉर इथे येतात बी स्क्वेअर इज इक्वल्स टू बी काय आहे 2चा स्क्वेअर येईल. मग इथे 2चा स्क्वेअर की 2 2 जार 4. ठीक आहे. इथे ए सी घेऊया आपण. ए किती आहे 1 × 3 इक्वल टू 3 1 जार 3 येणार आहे. ठीक आहे. मग बी स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू काय आहे ती इक्वल येत नाही म्हणून इथे येईल बी स्क्वेअर इज नॉट इक्वल टू ए सी येईल. ते येईल देअरफॉर ए बी सी आर नॉट इन कंटिन्यूड प्रोपेशन. ठीक आहे, समजलं? इझी आहे ना? आता थर्ड आहे ए इज इक्वल्स टू 9, बी इज इक्वल्स टू 12 आणि सी इज इक्वल्स टू 16. मग आपण इथे डायरेक्ट बी स्क्वेअर घेऊया. 12चा स्क्वेअर किती येतो 144. ए सी घेऊया आपण. ए म्हणजे 19 × 16 केल्यावरती आन्सर येतो 144. देअरफॉर बीच्या इक्वल आली ही ए सीची व्हॅल्यू. ठीक आहे. इथे येईल देअरफॉर ए बी अँड सी आर इन कंटिन्यूड प्रोपेशन. ठीक आहे. तर फोर्थ आहे ए इज इक्वल्स टू 3, बी इज इक्वल्स टू 5 आणि सी इज इक्वल्स टू 8 आहे. मग आपण इथे बी स्क्वेअर घेऊया म्हणजे 5 स्क्वेअर येईल. इथे येतं 5चा स्क्वेअर 25. ओके. मग इथे येईल ए सी इक्वल्स टू 3 × 8 किती येतात 3 8 जार 24 येतात. देअरफॉर बी स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू ए सी. देन देअरफॉर ए बी and C are in continued प्रोपेशन. ठीक आहे, समजलं? आता क्वेश्चन नंबर 5 आहे ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपेशन इफ ए इज इक्वल्स टू 3, बी इज इक्वल्स टू सी अँड फाइंड बी. आपल्याला इथे बी फाइंड आउट करायचा आहे. आपण इथे घेऊया ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपेशन. Therefore b square is equals to AC. बी स्क्वेअर किती आहे बीची आपल्याला व्हॅल्यू दिलेली नाही आहे म्हणून आपण इथे ए सी म्हणजे 3 × 27 ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. मग इथे येतं बघा इथे 81 मल्टिप्लिकेशन आलं आहे. मग इथे घेऊया आपण बी स्क्वेअर इज इक्वल्स टू 81. याचा स्क्वेअर कॅन्सल होईल, याचा रूट निघेल म्हणून इथे देअरफॉर बी इज इक्वल्स टू 9 ही व्हॅल्यू येणार आहे. समजलं? आता 6 नंबरचा आहे कन्वर्ट द फॉलोइंग रेशो इंटू द पर्सेंटेज. ओके. तर इथे बघा आता काय आहे 37 ॲज टू 500. आता आपल्याला याचा रेशो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचा आहे म्हणजे त्याच्या डिनॉमिनेटरला जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 100मध्ये कन्वर्ट करावी लागणार आहे. नंतर मग आपला हा पर्सेंटेज निघणार आहे. बघा आता इथे 37 आणि 500. आता याला एका संख्येने असं डिवाइड करायचं आहे की ज्याचा डिनॉमिनेटर आपला 100 झाला पाहिजे. बघा 500ला 5ने डिवाइड केलं तर इथे 100 येत आहेत आणि मग आपण 37ला 5ने डिवाइड केलं तर इथे 7.4 आन्सर येणार आहे. ठीक आहे. मग 7.4/100 आल्यानंतर त्याचे पर्सेंटेजमध्ये असं 7.4% येणार आहे. ठीक आहे. सेकंड आहे 5/8 आहे 5/8 आहे इक्वल्स टू. आता बघा आता याला कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर याचा आन्सर 100मध्ये येत नाही म्हणून याला न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण 100ने
मल्टिप्लाय केलेलं आहे. बघा आता इथे कसं केलं आहे, आता ह्या दोघं जे नंबर आहेत त्या 2ने डिव्हिजिबल आहेत म्हणून 2 4 आर 8, 2 5 आर 10 आणि 0 ॲज इट इज घेतला आणि हा 100 ॲज इट इज. मग आता इथे 5 × 50 केले तर आपण अपॉन हा 4 घेतलेला आहे आणि हा 100 ॲज इट इज. आता हे दोघं पण काय होतील, 2ने डिवाइड होऊ शकतात. 2 2 जा 4 आणि 2 2 जा 4, इथे 1 उरतून 2 5 जा 10. मग इथे 5 × 25 केल्यानंतर इथे 125 येतात. इथे 2 येतो आपला आणि 100 डिवाइडला येतात. बघा आता याने याला डिवाइडचं 2 6 जा 12, इथे परत 5 उरतात. 2 6 जा 12 येतात, इथे 5 उरतात. मग इथे 2 2 जा 4 करायचा, इथे 1 उरतो. आपण इथे 0 घेऊया, इथे डेसिमल पॉईंट घेऊया आणि 2 5 जा 10 म्हणजे 62.5. मग 62.5 आपण हा 100 आला म्हणजे आपलं काय आलं 62.5%. ओके, हे त्याचं आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता इथे पण तसंच आहे, 22/30. 30ला कोणत्याही संख्येने डिवाइड केलं तर आपल्या डिनॉमिनेटरला 100 येत नाही, म्हणून आपण काय केलं आहे, डिनॉमिनेटर आणि न्यूमिनेटरला 100ने मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. बघा आता इथे हे दोघं नंबर जे आहेत ते 10ने डिव्हिजिबल आहेत. आता 10 3 आर 30 आणि 10 10 आर 100 येतात. ठीक आहे. आता इथे आपण 22 अपॉन हा 3 आला आहे, हा घेतला आहे, इंटू 10 केलेला आहे, अपॉन 100 घेतलेला आहे. आता 22 × 10 केल्यानंतर 220 अपॉन 3 अपॉन 100 आलेला आहे. ठीक आहे. आता 220ला 3ने डिवाइड करायचं, 3 7 जा 21, इथे 1 उरतो. 3 3 जा 9, इथे परत 1 उरतो. इथे 10 येतात, इथे डेसिमल पॉईंट घेतला आपण आणि इथे परत 3 3 जा 9, मग इथे 73.3 येतो, म्हणून आपण इथे 73.3 डिवायडेड बाय 100 घेतलेला आहे. मग म्हणजे इथे 100 डिवाइडला आला म्हणजे त्याचा पर्सेंटेज किती होता, 73.3%. ओके. आता 4th नंबरचा आहे 5/16 इक्वल्स टू, इथे पण सेम कंडिशन, या डिनॉमिनेटरला 100 येईल असं कोणत्याही संख्येने डिवाइड होत नाही, म्हणून आपण इथे न्यूमिनेटर डिनॉमिनेटरला 100ने मल्टिप्लाय केले. तर हे दोघं नंबर 2ने डिव्हिजिबल आहे. 2 8 जा 16 आणि 2 5 जा 10 आणि हा 0 ॲज इट इज. इथे परत आला 5 × 50 अपॉन हा 8 घेतला, अपॉन 100 केलेलं आहे आपण इथे. मग बघा आता 5 × आता हा दोघे नंबर 2ने डिव्हिजिबल आहेत म्हणून 2 4 जा 8 आणि 2 2 जा 4, इथे 1 उरतून 2 5 जा 10. मग इथे 5 × 25 केल्यानंतर इथे 125 येतात, अपॉन हा 4 घेतला आपण आणि 100 डिवाइडला ॲज इट इज घेतला. आता 4ने याला 4 3 जा 12, 4 1 जा 4, इथे 1 उरतो. ओके. मग आता 1ला डिवाइड होऊन आपण इथे 0 घेतला, इथे डेसिमल पॉईंट येतो. 4 2 जा 8 येतात, इथे 2 येतो, परत आपण 0 घेऊ आणि 4 5 जा 20 म्हणजे 31.25 येतात, अपॉन 100 इक्वल्स टू. आता याच्या अपॉनला 100 आहेत म्हणजे इथे काय आन्सर येणार आहे आपलं 31.25%. ठीक आहे. हे बघा आलं, समजलं तुम्हाला सर्वांना. आता बघा हे 144/1200 आहे. आता याला जर आपण 12ने मल्टिप्लाय केलं तर याचं 100मध्ये कन्वर्ट होऊन जाणार आहे, म्हणून बघा 144 डिवायडेड बाय 12 आणि 1200 डिवायडेड बाय 12 म्हणजे याने याला डिवाइड केलं तरी आपला आन्सर येणार आहे 100. ठीक आहे. मग तर याने याला डिवाइड केलं तर याचा आन्सर येतं 12/100. मग 12/100 आले म्हणजे इथे 12% आपलं हे आन्सर येणार. बघा क्वेश्चन नंबर 7 आहे, राईट द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी इन द रिडक्ट फॉर्म. आता फर्स्ट आहे 1024 MB अँड 1.2 GB. ठीक आहे. 124 MB इक्वल्स टू 1 GB असणार आहे. तर मग इथे घेऊया आपण 1 ॲज टू 12 इक्वल्स टू 1/1.2 येतं, इथे 12, इथे 1.2 आहे. ठीक आहे. हा 1.2 आहे. ठीक आहे. इक्वल्स टू, मग आता हे किती येणार आहे 10/12 येणार आहे. म्हणजे याचा डेसिमल पॉईंट करण्यासाठी आपण इथे 10 घेतले, आपण इथे 12 आले. तर बघा हे दोघं नंबर जे आहेत ते 2ने डिवाइड होऊन जातात. 2 5 जा 10 म्हणजे इथे 5 येणार, 2 6 जा 12 येतो. ठीक आहे. मग याचा रेशो येईल 5:6.
ठीक आहे. आता बघा सेकंड नंबरचा आहे 17 रुपीज अँड 25 रुपीज 60 पैसे. ओके, आता 17 रुपीज इक्वल्स टू 17 इंटू 100 पैसे इक्वल्स टू 1700 पैसे होता ते. पण पैसेमध्ये कन्वर्ट करून घेऊया. 25 रुपीज अँड 60 पैसे इक्वल्स टू 25 इंटू 100 पैसे प्लस 60 पैसे. तर बघा इथे 25 होतील 2500 पैसे प्लस 60 यांचे बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 2560 पैसे. ओके, मग येथील देअरफॉर 1700 ॲज टू 2560 इक्वल्स टू 1700 अपॉन 2560 इक्वल्स टू हा 0 गेला, हा 0 गेला, इथे येतात 170 अपॉन 2506 इक्वल्स टू 85 अपॉन इथे येतात 128. ठीक आहे. याचा रेशो येतो 85 ॲज टू 128. ठीक आहे, समजलं. आता क्वेश्चन नंबर 5 आहे 5 डझन अँड 120 युनिट्स. ठीक आहे, मग हे कसं कन्वर्ट करणार आहे आपण. 5 डझन म्हणजे इक्वल्स टू 12 इंटू 5 युनिट इक्वल टू 60 युनिट येतं. म्हणजे एका डझनमध्ये 12 पीसेस असतात. मग 5 डझनमध्ये किती येतील, मग किती येतील 60 येतील. मग देअरफॉर 60 ॲज टू 120 युनिट इक्वल्स टू 60 अपॉन 120. ठीक आहे, हे 0 गेला 0. आता इथे 6 1 जा 6 6 2 जा 12 म्हणून 1/2 येतं. याचा रेशो येतो 1:2. ठीक आहे. बघा आता इथे हे 4th नंबरचं आहे 5 स्क्वेअर मीटर अँड 8 स्क्वेअर सेंटीमीटर. आता 4 स्क्वेअर मीटर इक्वल टू 4 इंटू 100 इंटू 100 इक्वल्स टू 40,000 स्क्वेअर सेंटीमीटर होतात. ठीक आहे, मग इथे देअरफॉर 40,000 स्क्वेअर सेंटीमीटर ॲज टू 800 इक्वल्स टू 40,000 अपॉन 800. तर बघा हे 20 हे 20 कट होतात. ते येतं 400 अपॉन 8. 8 1 जा 8 8 5 जा 40 आणि 0 म्हणून इथे 51 येतो. 50 अपॉन 1 देअरफॉर 50 ॲज टू 1 हा रेशो येतो. ठीक आहे. आता इथे 5th नंबरचा आहे 1.5 kg अँड 2500 ग्राम. ओके, तर 1.5 kgचं ग्राम किती येतं इक्वल्स टू 1.5 इंटू 1000 इक्वल्स टू 1500 ग्राम. ओके, मग इथे 1500 ग्राम ॲज टू 2500 ग्राम इक्वल्स टू 1500 ग्राम अपॉन 2500 ग्राम इक्वल्स टू हे 20 कट झाले, हे 2 कट झाले, इथे येतात 15 अपॉन 25. तर दोघं पण 5ने डिवाइड तर 5 5 जा 25 5 3 जा 15 3 अपॉन 5 येतं. म्हणून याचा रेशो येतो 3 ॲज टू 5. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.